नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं द फूडी गर्ल या यूट्यूब चॅनलवर। आज आपण झणझणीत काळ्या मसाल्यातील अंड्याच्या कालवणाची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, सर्वप्रथम आपल्याला इथे 4 अंडी घ्यायची आहेत। नंतर बारीक चिरलेला कांदा, थोडंसं खोबरं, थोडासा लसूण, एक आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा टोमॅटो। आता आपल्याला सर्वप्रथम अंडी धुवून घ्यायची आहेत। अंडी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि एका पातेल्यात काढून घ्यायची आहेत। सर्व अंडी पातेल्यामध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये उकडण्यासाठी पाणी ऍड करायचं आहे आणि अंडी आता आपण गॅसवर ठेवून घेऊयात। अंडी उकडतपर्यंत आता आपण वाटण भाजून घेऊयात। गॅसवर प्रथम तवा ठेवून घेऊयात। तवा गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचं आहे। तेल गरम झाल्यावर आपण त्यामध्ये सर्वप्रथम कांदा टाकून घेऊया। कांदा आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तसेच आपली अंडी एका बाजूला उकडत आहेत। आता आपला कांदा व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता कांदा आपला व्यवस्थित लाल झालेला आहे। आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया। कांदा काढून झाल्यानंतर आता आपण तव्यामध्ये खोबरं टाकून घेऊयात। व्यवस्थित लाल होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे। आता खोबरंही आपण ताटामध्ये काढून घेऊयात। आता थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आल्याचा तुकडा, थोडंसं लसूण घालून त्याला परतून घेऊया। आता त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकून घेऊया। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आलं, लसूण, टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे आणि कोथिंबीरीला त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। सर्व पदार्थ आता आपले व्यवस्थित परतलेले आहेत। आता आपण त्यांना ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपली अंडी उकडली आहे। आता आपण त्यांना गॅसवरून खाली घेऊया। वाटण वाटताना आपल्याला सर्वप्रथम इथे खोबरं वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते बारीक होईल। तुम्ही पाहू शकता खोबरं आपलं व्यवस्थित बारीक झालं आहे। आता आपण त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीरीचं वाटण टाकून घेऊयात आणि ते सुद्धा आपल्याला तसंच वाटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता छान आपलं वाटण वाटलं गेलं आहे। आता आपण त्यामध्ये तळलेला कांदा ऍड करूयात आणि कोरडंच हे वाटण वाटून घेऊया। सर्व वाटण कोरडंच वाटल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करूयात, जेणेकरून वाटणाची एक पेस्ट तयार होईल। तुम्ही पाहू शकता वाटण आपण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। अंडी आता आपली व्यवस्थित थंड झालेली आहेत। आपण त्याचे साल काढून घेऊया। इथे अंड्यांना आपल्याला व्यवस्थित चिरा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मसाला व मीठ आतपर्यंत जाईल व अंड्यांना त्यामुळे उत्तम चव येईल।
अंड्यांना कट मारून झाल्यानंतर आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवून घेऊया. कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तेलाचे टाकायचे आहेत. तेल गरम होईपर्यंत आपण मसाला काढून घेऊयात. कालवणासाठी लागणारे मसाले: 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, थोडासा लाल तिखा लाल मसाला, थोडासा गोडा मसाला, इथे थोडासा चिकन मसाला घेतलेला आहे, तसेच मटन मसालाही थोडासा मी वापरलेला आहे. सर्व मसाले काढून झाल्यानंतर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. गॅस थोडा कमी करून घेऊयात. त्यामध्ये थोडीशी जिरी टाकून घेऊया. जिरी टाकून झाल्यानंतर थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि त्यामध्ये सर्व मसाले ऍड करून घेऊया. मसाले ऍड केल्यानंतर आपल्याला मसाल्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाटलेलं वाटण ऍड करायचं आहे. वाटण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती 1-2 मिनिट झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून वाटणाला तेल सुटेल. आता आपलं वाटणावरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वाटणाला तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित वाटण हलवून घेऊयात. आता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता वाटणाला आता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. वाटण आपलं व्यवस्थित परतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये आपली अंडी ऍड करून घेऊयात. आता आपल्याला व्यवस्थित अंडी मिक्स करून घ्यायची आहेत. अंडी व मसाला व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून सर्व मिश्रण एकत्रित करून आपल्याला ते पाणी कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे. लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जितक्या प्रमाणात आपल्याला पातळ रस्सा लागेल तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कालवण आता आपल्याला 10 ते 15 मिनिट मीडियम गॅसवरती उकळून द्यायचं आहे, जेणेकरून कालवणाला व्यवस्थित छान चव येईल. तर तयार आहे मंडळी झणझणीत काळ्या मसाल्यातील अंड्याचे कालवण. तुम्ही पाहू शकता मीडियम गॅसवरती कालवणाला उत्तम अशी प्रकारची तरी आलेली आहे. कालवण आपलं रेडी आहे. आता आपण त्याला डिश मध्ये सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या कालवणाला भन्नाट अशी तरी आलेली आहे. जर तुम्हालाही तरीदार रस्सा आवडत असेल तर तुम्ही आपली रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आजची ही आपली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.